आमच्या शाळेला सर्व भाषाची महत्व माहीत आहे, म्हणून मुलांना प्रत्येक भाषा शिकवली जाते। उर्दू व्यतिरिक्त मराठी, अंग्रेजी आणि हिंदी वृद्ध भाषांची देखील समावेश आहे। वर्ग 8वीतील रहमीत हा विद्यार्थिनी त्यातलीच एक आहे। या विद्यार्थिनीला मी मराठी भाषेत भाषण देण्यासाठी बोलवतो। रहमीत माननीय मुख्याध्यापक, आदरणीय शिक्षक आणि माझे प्रिय मित्रांनो, आज आपण सर्व येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत। या दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान अंमलात आले आणि भारत एक सर्वधर्मी, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व लोकशाही राष्ट्र बनला। मित्रांनो, भारतीय संविधान हे जागतिक सर्व मोठे संविधान निघत आहे। या महान संविधानाची निर्मिती सर्व धर्म, जाती, भाषा व प्रदेशांतील नेत्याचे योगदान आहे। आज मी कोट्यात मुस्लिम नेत्याच्या योगदानाबद्दल सांगू इच्छिता। सर्वप्रथम डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली काम करण्या संविधान सभेचे अनेक सदस्य होते। त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद। ते स्वातंत्र्य लढ्यातील महान नेता होते, तसेच राष्ट्रीय एकतेचे प्रतीक होते। त्यांनी धर्मनिरपेक्ष शिक्षकांना अधिकार व राष्ट्रगावर भर दिला। दुसरे महत्त्वाचे नाव म्हणजे डॉक्टर सय्यद महमूद। ते संविधान सभेचे सदस्य होते। त्यांनी मूलभूत अधिकार, सन्मान व न्याय कुलाचे विचार मांडले। तसेच बेगम एजाज रसूल ते एकमेव मुस्लिम महिला सदस्य होते। त्यांनी महिलांच्या अधिकार, समान नागरी हक व लोकशाही मुलाचे समर्थन केला। जय हिंद।